न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने घोषणाबाजी करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनास सर्व शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात येते की अहमदनगर जिल्ह्यात 3 महिने उलटले तरी अद्याप पावसाचा थेंबही नाही। त्यामुळे पाण्याअभावी बाजरी, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पेरलेली पिके करपून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। खरीपासाठी शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांसाठी बँकांमधून कर्ज काढून पेरणी केली होती। 3 महिने पाऊस झाला नसल्यामुळे दुबार पेरणीचा तर केव्हाच विषय संपलेला आहे। त्यामुळे आता तरी पाऊस झाला तरी उत्पादन होणे शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरवावा ही चिंता निर्माण झाली आहे। या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात येते। तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील 23,000 शेतकऱ्यांची यादी मंजूर करण्यात आली होती, परंतु त्यामधील फक्त 10,000 शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अद्याप सुमारे 13,000 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। त्यांनाही राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी। तसेच सर्व शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा देण्यात यावा। तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे बंधारे, गावतळे भरून देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी उपलब्ध आहे, परंतु शेतीपंपाचा वीज पुरवठा सतत खंडित होत आहे। त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने महावितरणला आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने त्वरित अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा। तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी असलेल्या शासकीय उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी करीत या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आज या ठिकाणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाचं सावट पसरलं असून हे मी नाही, आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं 123 वर्षामध्ये प्रथमतः पाऊस हा इतका कमी झाला हे आम्हाला मीडियावरून कळालं। आज दुर्दैवाची बाब आहे, शेतकरी अडचणी असताना शेतकरी एकीकडे आत्महत्या करतो आणि हे वर बसलेलं सरकार हे फक्त शासन आपल्या दारी आणि थापा मारतं भारी हा कार्यक्रम घेऊन लाखो करोडो रुपयाच्या जनतेच्या पैशाचा सुराणा करतो। प्रथमतः मी त्यांचा निषेध करतो आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का श्रीरामपूर तालुक्यातला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे केले पाहिजे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे शेततळे ते भरले गेले पाहिजे या मागणीसाठी मी व माझे सर्व शिवसैनिक, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलात। आम्ही सर्वांनी मिळून प्राण साहेबांना आता निवेदन दिलं आणि या निवेदनाची जर आमच्या अपेक्षेप्रमाणे जर कारवाई झाली नाही, इथून पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल। जय भवानी, जय शिवाजी। आज प्राण साहेबांना निवेदन देण्यात आलेले या तालुक्यामध्ये 84 गाव आहे आणि 84 गावामध्ये कुठेही पाऊस पडला नाही यावर्षी आणि म्हणून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि दुष्काळाची जी रक्कम आहे ती ॲडव्हान्समध्ये मिळाली पाहिजे अशी आमची खऱ्या अर्थाने मागणी। कारण जे शेतकऱ्यांचे नांगरं डोंगरं झालेले सगळे पिकं वायाले गेलेले तर ॲडव्हान्समध्ये त्यांना 10,000 रुपये एकरी मिळाले पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये। पाण्याचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न अतिशय वाईट आहे। हे पाणी जर आपल्याला 20 दिवसापूर्वी जर मिळालं असतं तर बरेचसे पिकं वाचले असते, परंतु दुर्दैवाने या प्रशासनाला पाण्याचा प्रश्न जो आहे तो हाताळता आला नाही आणि म्हणून आज मतदारसंघामध्ये सोयाबीन असेल, बाजरी असेल, भुईमुग असेल हे सर्व खरीपाचे पिकं वाया गेलेले आणि म्हणून हे पैसे ताबडतोबीने मिळाले पाहिजे या मतदारसंघाच्या वतीने। आणि जे पाणी आहे हे मोठ्या लोकांना पाणी मिळतं, ज्यांनी 250 एकर शेती हे महामंडळाची करायला घेतली
त्यांना पाणी मिळतं, परंतु गरीब शेतकऱ्याला मात्र पाणी मिळत नाही. त्याचं सुद्धा नियोजन झालं पाहिजे. पाटपाण्याचं गावातील अतिशय शेततळे, जनावरढोराला पाणी मिळालं पाहिजे पिण्यासाठी. गावातले सर्व गावतळे सुद्धा भरून मिळाले पाहिजे, अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या द्वारे केलेली आहे. या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक उपस्थित झाले. हे खऱ्या अर्थाने आमचं नियोजन अतिशय काल झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी आमचे संजयजी छल्लारे असतील, सचिनजी बडदे असतील, शेखरजी दुबे असतील, सदाभाऊ करडामचे ज्येष्ठ शिवसैनिक असतील, अशोक थोरे मामा असतील, या सर्व लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निवेदनाचं नियोजन केलं. म्हणून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक दुष्काळी सरकार आलेलं आहे. त्या सरकारच्या पायगुणाने मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली. त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. पुन्हा यावर्षी साधारण 125 ते 150 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असताना 33 ते 34 मिलीमीटर पाऊसच आपल्या मतदारसंघात पडला आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. तर आम्ही आज सर्व शिवसेनेच्या वतीने ही मागणी करण्यासाठी आलो की प्रथम तुम्ही हा तालुका पूर्ण दुष्काळग्रस्त जाहीर करा. दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने फायदा असा होतो की शेतकऱ्यांना सरकारला डायरेक्ट मदत करावी लागते. या प्रमुख मागणीसाठी आम्ही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील, आमचे मित्र संजयजी छल्लारे असतील, तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर असतील, शहर प्रमुख लखन यांच्या सर्व नेतृत्व, उपजिल्हा प्रमुख शेखर दुबे असतील, यांच्या सर्व नेतृत्वाखाली इथं आज एक आंदोलन मोर्चा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की समजा दुष्काळ पडून 1 महिना पण झाला नाही, पण या सरकारने लगेच भारनियमन चालू केले. शहरामध्ये 8-8 तास आणि ग्रामीणमध्ये 12 ते 13 तास भारनियमन चालू केलं आहे. या सरकारला अजून पावसाळा चालू असताना जर विजेचं नीट नियोजन करता येत नाही, शेतकऱ्यांना तिबार पेरणीचं संकट उभं करून ठेवलेलं आहे. अशा मिंदे सरकारचा मी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेब यांना एक विनंती करतो की तुम्ही हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जय हिंद, जय यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संजय छल्लारे, शेखर दुबैया, सचिन बडदे, अशोक थोरे मामा, सुधीर वायखिंडे, विशाल पापडीवाल, किरण लबडे, विशाल दुपाटे, अतुल शेटे, रमेश घुले, रोहित भोसले, उमेश छल्लारे, शिवा पानसरे, रौनक जाधव, सौरभ निंबाळकर, पवन सूर्यवंशी, रोहित नाईक, अविनाश विळसकर, सिद्धांत छल्लारे, माधव टिपरे, सुहास जाधव यासह इतरही शिवसैनिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.